अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 353 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं महाराजांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करून मोठ्या जल्लोषात हा सोहळा येवला येथील टिळक मैदानात पार पडला. यावेळेस अनेक पक्षांचे पदाधिकारी तसेच महाराजांच्या विचारांचे अनुसरण करणारे शेकडो शिवभक्त उपस्थित होते. यावेळी श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष डॉ. महेश जोशी म्हणाले, राज्याभिषेक सोहळा यासाठी महत्त्वाचा आहे कारण रयतेविषयी ज्यांच्या मनात अस्मिता आहे, जनसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्याविषयी जाण आहे, तसेच परस्त्रीला आई समान मानणाऱ्या राज्याच्या आणि स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पहिला प्रत्येक स्वकीयांच्या मनात अधिराज्य गाजविणाऱ्या राजाचा 400 वर्षानंतर राज्याभिषेक झाला. यावेळेस भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद भाऊ सस्कर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते शाहू राजे शिंदे, किशोरभाऊ सोनवणे, महेंद्रभाऊ पगारे, डॉ. महेश जोशी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळेस मुकुंद साठे, महिला अध्यक्ष प्रिया वरपे, प्रफुल्ल गायकवाड, बाळासाहेब कुर्हे, धीरजभाई परदेशी, राजाभाऊ परदेशी, सचिन शेळके, शंकर शेंडगे, निखिल परदेशी, युवा नेते मॉन्टी मथुरे, अंकुश आव्हाड, गणेशभाऊ ठाकूर, आकाश साठे, गोविंद साठे, वैशाली कवडे, अनुराधा भैभंग, अण्णासाहेब सोमासे, वाल्मिक मगर आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अखंड हिंदुस्थानचे दैवत तसेच शेकडो लोकांचे प्रेरणास्थान, आज हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि अब्जावधी लोकांचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. अवघ्या 400 वर्षानंतर हा दिवस याच्यासाठी महत्त्वाचा आहे की 400 वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा हिंदूचा राजा या ठिकाणी झाला, या देशाला मिळाला, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापन केले असे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन आहे. या निमित्ताने श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज या ठिकाणी आपण श्री छत्रपती राजे यांचा दुग्धाभिषेक करून आपण राज्याभिषेक सोहळा सादर केला आहे. आज 6 मे शिवराज्याभिषेक दिन, हा संपूर्ण 6 जून शिवराज्याभिषेक दिन हा संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जात आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताचं हिंदवी स्वराज्य त्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार केलं, आज तो अतिशय हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून आज या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिषेक करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून सर्वांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी असं या निमित्ताने मी सांगतो. शाहू महाराज आज अखंड हिंदुस्थानचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन या ठिकाणी साजरा होत आहे. खऱ्या अर्थानं या संपूर्ण हिंदुस्थानाला पहिलं स्वातंत्र्य जर कोणी दिलं असेल ते राजा शिवछत्रपती होते. आज त्यांच्या राज्याभिषेक दिनी मी या ठिकाणी समस्त येवलेकरांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण या ठिकाणी आपण सर्वांनी करावं अशी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो आणि आपल्या सर्वांना देखील आवाहन करतो. धन्यवाद. राज्य समतेचं यावं यासाठी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आजच्या दिवशी झाला आणि म्हणून तमाम येवल्यातले सर्व लोक एकत्र येऊन आज ह्या येवल्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि आमची सगळ्यांची एकच मनाची इच्छा आहे आजच्या ह्या पवित्र दिनाचा मनाशी विचार करून पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये मावळ्यांची गरज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे, याचंच अनुकरण सर्वांनी करावं असंच मी या निमित्ताने आपणास आवाहन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे यार थांब ना 2 मिनिटं, तुला 2 मिनिटं थांब ना, अवघडच आहे. नमः पार्वती पते हर हर